वसा जनसेवेचा. बुलढाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता विजयराज शिंदे यांनी थेट कायदेशीर पाऊल उचलले आहे. शिंदे यांनी प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या मार्फत आमदार संजय गायकवाड यांना तब्बल 100 कोटी रुपयांच्या आबरू नुकसानीची नोटीस पाठवल्याने बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर विजयराज शिंदे यांच्यावर त्यांच्या शाळेतील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. हे आरोप खोटे, बदनामीकारक आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत विजयराज शिंदे यांनी यापूर्वी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच गायकवाड यांच्यावर पॉक्सो, विनयभंग, बदनामी आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र तक्रारीवर अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करत आता शिंदे यांनी कायदेशीर लढाई अधिक तीव्र केली आहे. वकील असीम सरोदे यांच्या मार्फत संजय गायकवाड यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये तक्रारीची दखल घेऊन संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा विकोपला जाण्याची चिन्हे दिसत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी आधीच तापलेल्या बुलढाण्याच्या राजकारणात आता 100 कोटींच्या नोटीसमुळे नवा स्फोट झाला आहे. आता या कायदेशीर आणि राजकीय घमासाणावर आमदार संजय गायकवाड काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.